नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मकर लग्नावर किंवा राशीवर ग्रहणाचे जे प्रभाव आहेत, जे 7 सप्टेंबरला चंद्रग्रहण होणार आहे, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळणं गरजेचं आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर जे मकर लग्न आहे त्याच्याकरता गेला साधारण 1 ते 6 महिना म्हणावा तेवढा व्यवस्थित नव्हता. याच्यामागचं कारण असं आहे की तुम्ही बराच विचार करून कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात निर्णय घेता, सखोलपणे विचार करता आणि तुमच्यामध्ये पेशन्स खूप चांगला आहे. आणि इतकं असून सुद्धा निर्णय मात्र तुमचे चुकता आहेत. आणि ते निर्णय चुकल्यामुळे चिडचिडेपणा की जो तुमच्यामध्ये सरसा दिसत नाही, तो आता दिसायला लागलेला आहे. मग ही परिस्थिती बदलणार आहे की नाही, किंवा यापेक्षाही आणखीन काही वेगळं होणार आहे. अर्थात या दरम्यान आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास सुद्धा तुम्ही अनुभवलेले असेल गेल्या 1 ते 1.5 महिने. तर अर्थातच लक्षात घ्या, ही ग्रहांचं भ्रमण होतं आणि त्याचे प्रभाव तुम्हाला मिळालेले होते. आता याच जोडीला ग्रहण सुद्धा होणार आहे दिनांक 7 सप्टेंबरला. अर्थात त्याचा जो प्रभाव आहे, हा प्रभाव तुमच्या द्वितीय स्थानामध्ये जास्त प्रमाणात असणार आहे आणि तुमच्या अष्टम स्थानामध्ये सुद्धा रवी केतूची युती आहे. अर्थातच आत्ता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय तुम्ही या दरम्यान घेणं थोडंसं टाळणं गरजेचं आहे, खास करून आर्थिक संदर्भात. फायनान्शियल क्रंचेस किंवा आर्थिक संदर्भातली चणचण किंवा बिकटता हे तुम्हाला या दरम्यान जास्त जाणवेल. तर पैशाच्या संदर्भात कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे किंवा मोठे, मग ते गुंतवणूक असतील किंवा खर्च, यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज या संदर्भात चुकू शकते, काळजी घ्या. गोष्ट फार महत्त्वाची आहे. ग्रहण जरी 7 तारखेला होणार असलं तरी त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत ते दिनांक 4-5 तारखेपासूनच तुम्हाला दिसू शकते. आणि त्याचा जो प्रभाव आहे हा जवळजवळ 11-12 तारखेपर्यंत राहील. तर या दरम्यान पैशाचे जे काही तुमचे व्यवहार असतील याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर सुद्धा मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजामुळे गोष्टी वाढतील, तुमच्या दोघांना दुरावा वाढेल. आधीपासूनच जर का काही प्रॉब्लेम चाललेले असतील दोघांच्या नातेसंबंधामध्ये, तर या किंवा या दिवसामध्ये ह्या गोष्टी आणखीन थोड्याशा तो वाढू शकेल. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं आहे, कारण रवी केतूची युती ही तुमच्या अष्टम स्थानात होणार आहे. आरोग्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे त्रास असतील ते पॉपअप जास्त होतील, जास्त प्रमाणात घडत दिसायला लागते. प्रलोभनांच्या मागे लागू नका. बऱ्याच वेळेस असं होतं की गोष्टी आपल्या विरोधात गेलं की आपण रिस्क घ्यायची या नादामध्ये खूप मोठी रिस्क घेऊन बसतो. आणि ग्रहण कालावधीमध्ये अशा प्रकारच्या ज्या रिस्क असतात त्या तुमच्या अंकलटी येतात. म्हणजे ग्रहणाचा साधा सरळ सोपा अर्थ असाच आहे की तुमचे अंदाज चुकतात आणि अंदाज चुकल्यामुळे घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात आणि त्याचा जो प्रभाव परिणाम आहे हा किनाऱ्या कित्येक महिन्यापर्यंत तुम्हाला भोगावा लागू शकेल. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. आणि खास करून साधारणतः तुम्हाला 5-6 तारखेपासून ते 10-12 तारखेपर्यंतचा हा कालावधी आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक संदर्भातले मोठे निर्णय घेऊ नका, आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं मकर लग्न आहे आणि तुमची रास जर का कुंभ असेल. कुंभ राशीबद्दल वेगळं काही सांगायला नको, कारण गेले 2.5 ते 3 वर्ष म्हणजे 2022 जानेवारीपासून साडेसाती काय असते, त्याचे प्रभाव नेमके काय असतात याचा अनुभव तुम्ही अगदी जवळून घेतलेला आहे. आत्ता जे ग्रहण आहे हे ग्रहण तुमच्याच राशीमध्ये होणार आहे आणि त्याचा सरळ परिणाम हा तुमच्या मानसिकतेवरती जास्त प्रमाणात दिसेल. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही कडक शिस्तीची रास आहे. अगदी आखीरेखीव अशा प्रकारचं तुमचं जीवन असतं, परंतु ते गेल्या 2.5 वर्षामध्ये विस्कटलं होतं. 2.5 ते 3 वर्षामध्ये विस्कटून गेलं होतं. आणि त्यामुळे थोडंसं मनावरचा स्वतःचाच कंट्रोल किंवा ज्याला आपण कॉन्फिडन्स म्हणतो हा डळमळीत झालेला होता. आता ग्रहण कालावधीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला येऊ शकेल. प्रलोभनं तुमच्या समोर येऊ शकतील, त्यातला बळी पडू नका. तुमच्याकरता एक गोष्ट मात्र निश्चित चांगली आहे की जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या राशीच्या पंचम स्थानातून जातोय, तो की चांगला समजला जातो. तरी सुद्धा ग्रहण कालावधीमध्ये बुद्धिभेद होऊ शकतो. तर या संदर्भात काळजी घ्या, म्हणजे तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता. याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काही त्रास या दरम्यान होऊ शकते. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. 10 ते 12 दिवसाचा कालावधी आहे. थोडंसं स्वतःवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील.
यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं मकर लग्न आणि सिंह रास असेल तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. सिंह राशीकरता लगून 7.5 कालावधी चालू झालेला आहे. मार्च महिन्यापासून तुम्ही अनुभव घेतच असाल. ही गोष्टी काही आपल्या अपेक्षेप्रमाणे चाललेल्या नाही आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा अंदाज चुकत आहे. समोरची माणसं वेगळी वागत आहे किंवा आपण घेतलेले निर्णय मात्र चुकतात. इतरांचे निर्णय बरोबर येतात. परिस्थिती तुमच्या विरोधात गेलेली आहे. आयुर्वेद संदर्भात ते सुद्धा दूरगामी काही त्रास चालू झालेले आहे. आता हे जे ग्रहण आहे हे ग्रहण तुमच्या सप्तमात होणार आहे. जर का तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर काळजी घ्या. विवाहित असाल तर वैवाहिक मतभेद हे जोरदार होते किंवा टोक सुद्धा गाठू शकते. काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाजच चुकू शकतील. लक्षात घ्या, रवी केतूची युती हे तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. त्यामुळे फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव घेऊ शकतील. आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा पुन्हा जामीन राहणं किंवा पैशाच्या संदर्भातले व्यवहार याबद्दल काळजी घ्या. गेल्या साधारण 1-1.25 महिन्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा काही ना काहीतरी पटके आलेले असते. अलर्ट राहा. लक्षात घ्या, हा सुद्धा कालावधी जाईल. खरं तर तुमच्या आता हे जे ग्रहण आहे किंवा अशा प्रकारचे जे कालावधी येतात हे क्रॅप असतात. म्हणजे तुम्ही या दरम्यान घेतलेले निर्णय हे चुकणार एवढं निश्चित आणि त्याचा जो प्रभाव आहे हा 7.5 म्हणजे आता जी लघु 7.5 आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवेल. तर या संदर्भात काळजी घ्या. मौनम सर्व असं साधनं किंवा पारदर्शकपणे तुमचे व्यवहार ठेवा. तुमची जी राशी आहे ही कॉन्फिडन्समध्ये जाऊन बऱ्याच वेळेस चुकीचे निर्णय घेते. कालावधी चुकला असेल, वाईट असेल तर अर्थातच तुम्ही कितीही विचार करून निर्णय घेतले तरी ते चुकण्याची शक्यता जास्त असते. या संदर्भात काळजी घेतली तर अर्थातच ग्रहण किंवा जी 7.5 आहे हा प्रभाव तर तुमचा दाखवेल, परंतु स्वतःहून त्या प्रभाव तुम्ही वाढवू नका. ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, हे होतं मकर लग्न किंवा मकर रास याकरता ग्रहणाचे जे प्रभाव पडणार आहेत हे नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. आपले विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.